आपण काही असं बोललो नाही कोणाला. पायऱ्यासाठी वगैरे phone येतात. पायऱ्याला लय ताण देते, काही काही लोक आम्हाला शहा देऊ राहिले. काय बोलता? हा म्हणजे या क्षेत्रात असं पण असतं का? हा मग आता काय आम्ही बाहेरचे लोक आहे, हा. थोडं इकडं डेअरिंग करते, आम्ही इकडल्या भागातले नाही ना. हा. ते काय आपण लहानपणी 33,000ला घेतला होता. अशी खरेदी ती. आता ते तिकडं तिथं काय काय रेकॉर्ड आहेत? तिथं समजा रेकॉर्ड ब्रेकच रेकॉर्ड आहे त्याच्यात. तिथं एकच नंबर पळत होता, 2 नंबरला आलाच नाही तिथं. एक द्यावा लागतो. माझ्या समजा वडिलाचं नाव आहे तिथं, त्यांच्या वडिलांसाठी मी बैल दिला त्यांना तिथं पळवायला. म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव होतं त्या गावात, त्यांच्या इज्जतीसाठी हो, तुम्ही इज्जतीसाठी दिला त्यांना. वाटतं ना बा आपला बैल थोडा फोकसला आला पाहिजे, असं कोणता मालक नाही का बा आपला बैल माग राहायला पाहिजे. ज्याचा पळन ते घेईन नंबर, अशी गोष्ट आहे. काय केलं मग तुम्ही? एवढं 5,16,000 एवढं मोठं मानाचं बक्षीस आलं? बक्षीस आता ऑनलाईन पाठवून दिले घरी. घरी पाठवून दिले? चला त्यांना ते त्यांचे मोठे बंधू रळले त्या मैदानाला, इतका आनंद झाला. तो क्षणच तसा होता हो, की पैशाने विकत घेता येणार नाही. नाही समजा लय मोठा कार्यक्रम ठेवला त्यानं. 7-8 ह्याच्यासारखं- लाख रुपयाचा प्रोग्राम आहे तिथं. लय मोठा खर्च आहे त्याला. बघा, नमस्कार मित्रांनो, आपण आज भेटलोय आत्ताच परवा दिवशीचा 5 लाखाचा मानकरी झाला असा संभाजीनगरचा चिमण्या. तर पहिल्यांदा फक्त आपण चिमण्या म्हणूनच ओळखत होतो, पण कासेगावच्या मैदानाला हिंद केसरीचा मान मिळाला आणि पहिला हिंद केसरी झाला संभाजीनगरचा चिमण्या. असा एवढं लांबून येऊन नाही का इकडं आदिराज्य गाजवतो पश्चिम महाराष्ट्रात असा चिमण्या आहे. आपण त्यांच्या मालकासोबत एक 2 शब्द बोलूयात, बघू काय म्हणतात. नमस्कार शेठ. नमस्कार. नाव काय आपलं? माझं नाव नवाब पठाण. नाव पठाण. चिमण्या कोणाच्या नावावर बोलतो? चिमण्या माझ्याच नावावर पळतो. नाव पठाण. तुमचं गाव वगैरे सांगा की ना. गाव तळेगाव, जिल्हा संभाजीनगर. जिल्हा संभाजीनगर. कसं काय चिमण्या खरेदी आहे, घरचा आहे का काय? मी समजा खरेदी करेल बारीक वासरू असताना, पण बापू पुरकर आहे आपला मित्र, त्यांनी वासरू दिले. प्रसिद्ध व्यापारी आहे समजा बा मैसूर वासरांचं. लय सुपर खोंडा आणि ते एकदम एकच नंबर. त्यांच्याकडून खरेदी केली? हो, त्यांच्याकडूनच घेतो आपण समजा. कितीची खरेदी होती? ते काय आपण लहानपणी 33,000ला घेतला होता. अशी खरेदी ती. आता 33,000ला तवा खरेदी केलेला, पण आता किंमत कोटीवर गेली त्याची. एवढं नाव कमावलंय तुमचं. कसं काय तिकडं कशात पळत होता संभाजीनगर? तिकडं सेकंद पटात पळत होता, शंकरपटात. हो, सेकंद आणि शंकरपट का? नाही, सेकंद म्हणजे शंकरपटच म्हणते सेकंदला आमच्या इकडं. त्याच्यात 1 नंबर पळायचा टॉपला तिकडं. तिथं काय काय रेकॉर्ड आहेत? तिथं समजा रेकॉर्ड ब्रेकच रेकॉर्ड आहे त्याच्यात. तिथं एकच नंबर पळत होता, 2 नंबरला आलाच नाही तिथं. 1 नंबर पळायचा तिकडं का? हो. मग तिकडे आता समजा पळत होता, इकडे यायचं कसं तुमच्या डोक्यात आलं पश्चिम महाराष्ट्रात? कारण का तुम्ही तर तिकडे सेकंदात पळत होता. हा, आता राजन सम्राट पळत होते. म्हणलं आता एक नाशिकला मैदान झालं. कोणतं ते आपलं याला खोपडीला, आमदार केसरी. तिथं सम्राट आणि ते पळून पाहिले मी. चांगला गॅस लागला गाडीला, 1 नंबर झाला बा तिथं सम्राट सोबत. 2 वेळेस आणली, एकदा 2 नंबर झाला, एकदा 1 नंबर झाला. राजा सोबत एकदा आणला होता, तिथं 2 नंबर झाला. राजा चिमण्याची जोडी? हा, राजा सोबत बी आणला, सम्राट सोबत बी आणला. तिथं आणला. मग त्यानंतर ना इकडे 3 फेऱ्यात पळायचं नियोजन झालं का? हा, 3 फेऱ्याचा अगोदर समजा इकडं याला आपले देवाबाई सोबत घातला होता. कोणतं मैदान? आठवाडीला आणला. तिथं 4था नंबर केलता त्यांनी दोन्ही देवाबाईंनी चिमण्यानं. तिथं पण गुलालात होता? हो, गुलालात होता. म्हणजे तुमच्या इकडून जो गुलाल सुरू झाला तिथं 1 नंबर झाला असता आपला, पण ते आपलं थोडा भाषा एक्सपायर झालता, कोणीच नव्हतं नियोजन करायला. मग त्यांच्याच भरोश्यावर समजा सोडून गेलं तर त्यामुळं 4 नंबर झाला आपला. तिथं देवाबाईची न्यायची 1 नंबरात राहिली असती गाडी. म्हणजे एक क्षणच होता की जायला लागला आहे समजा. तरी पण मागच्यांनी नियोजन करून एक 4 नंबरचा मान मिळाला. 4 नंबर केला त्यांनी. संभाजीनगरला सुरुवात झाली जी गुलालांची, ती तिथून इकडे पश्चिम महाराष्ट्रात आली आणि आता अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ओळखतोय. कारण का कारणच असं मोठं आहे. कासेगावला एक मोठं मैदान झालं हिंद केसरीचं आणि त्यात पहिला क्रमांक मिळवला. काय सांगताल तेव्हाचं काय नियोजन वगैरे कसं झालेलं? नियोजन म्हणजे बा ते आमचे शेठ लय संबंधातले माणसं आहे, लय दोस्ताना आहे आमचा त्यांचा 2-3 वर्षापासून, आपल्या भावासन त्यांचं. ते म्हणे शाकीर मला बैलच द्यावा लागतो. माझ्या समजा
वडिलाचं नाव आहे तिथं. हा. त्यांच्या वडिलांसाठी आम्ही बैल दिला त्यांना तिथं पळवायला. म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव होतं त्या गावात, हो. त्यांच्या इज्जतीसाठी हो, तुम्ही इज्जतीसाठी दिला त्यांना बैल. चिमण्या पळवला. हो. तिथं एक नंबर झाला. हो. काय आनंद होता तेव्हा की बघा एक मोठं मैदान झालं, हा. हिंद केसरीचं मैदान झालं आनंद म्हणजे चांगलाच आणि आनंद झाला. पहिल्यांदाच हिंद केसरी झाला. हो, काय सांगताल चांगला आनंद झाला तिथं आपल्याला. हिंद केसरी झाल्यानंतर? हो. मग गावात गेल्यावर कसं काय घरच्यांनी कसं गावात गेलोच नाही, इकडच आहे अजून. हिंद केसरी झाल्यावर गावात गेलाच नाही अजून? नाही, इकडच आहे. बघा लांबचा पल्ला आहे, एवढं संभाजीनगर वरनं हा. येणं जाणं कष्टाचं काम आहे, खर्च हा. आहे त्याच्यात, गाडी बिडीचं हो. भाडं बिड हे ते आलंच. हो, त्यामुळे मग तुम्ही आता इकडे सध्या इकडच आहे अजून सध्या. बैल कसा आता तुम्ही स्वतः राहता सोबत का? नाही नाही, मी गोठ्यावर? स्वतः कोणत्याच विश्वासावर सोडत नसतो बैल. बघा एक माझं सांभाळ करतो सगळं त्याचं. कोणाच्या विश्वासावर ठेवत नाही. नाही. असं अशी वस्तू पण तयार झाली की ती दुसऱ्याच्या कोणाच्या विश्वासावर ठेवताच यायची नाही आता. हो, नाही पहिल्यापासून नव्हतं ठेवत आपण त्याला. पहिल्यापासूनच आपल्या समजा मनात ते हिंद केसरीच आहे बा. हा, पहिल्यापासूनच. हा, पण आता खरा ओरिजिनल झाला. ओरिजिनल झाला. पण बा आपलं मन म्हणत होतं आपला बैल चांगला बैल भेटला की 1 नंबर 100% कुठेही पण करतो. हा, अशी आपल्याला त्याच्यावर गॅरंटी. मग आजचं नियोजन कसं झालं वडकीच्या मैदानातलं? आजचं म्हणजे ते शाकीरनं केलं म्हणे आता शेवाळ्या आबाचं पाखरे आपण जुळून बघू, तो बैल चांगला आहे म्हणे पळायला. ते जुळून दोन्ही खांदी बैल पळतो म्हणे तेव्हा आतून बाहेरून आपला बैल समजा पब्लिकला जर गाडी लागली तर आपल्याला अडचण येणार नाही, त्याच्यामुळे जुळवला बैल. गाडीला टॉपचं स्पीड आलं, चांगला स्पीड लागलं गाडी. एक नंबर केला तिथं कासेगावला. हो. त्यानंतर फोन बिन चालू झाला का नाही? फोन भरपूर येते पण आपण काही असं बोललो नाही कोणाला. पायऱ्यासाठी वगैरे phone पायऱ्याला लय ताण देते, काही लोक आम्हाला शहा देऊ राहिले. येतात? काय बोलता? हा, म्हणजे या क्षेत्रात असं पण असतं का? हा, मग आता काय आम्ही बाहेरचे लोक आहे, हा. थोडं इकडं डेअरिंग करते, आम्ही इकडल्या भागातले नाही ना, हा. त्याच्यामुळं डेअरिंग करते लोक. आम्हाला का बरं बैल देत नाही, पैसे किती लागत ते सांगा. म्हणजे डायरेक्ट वायदीची रक्कम बोलतात का, हा. नाही तर धमकी देतात? हा, धमक्या देते बस. थोडस लांब पल्ला आहे म्हणून हा. समजा इकडं थोडंफार हा. उच नीच होतंय म्हणायचं. हो. पण तरी पण बैल पळतोय म्हणून काय हा. हे होत नाही. वायदे वेदे कितीपर्यंत म्हणले? वायदे वेदेसाठी फोन आला की वायदे घेऊन वायदे आमच्या बरोबर? बाबा अख्खा बक्षीस तुम्ही घ्या, अगोदर बक्षीस मारतो, नंतर बैल द्या आम्हाला. हा. बाबा तुझा पळणारा असला तर आम्ही बिना वायदेचं घालतो त्यासोबत. हा. वायदेची काही गरज नाही आपल्याला. किंमत बिंमत कोणी म्हणली का की नाही एवढ्या नाही, किंमत एवढ्याला म्हणजे बैल आपल्याला द्या? द्यायचंच नाही ते. नाही बैल द्यायचा नाही ते तर आहे ठीक आहे, पण किंमत कधी असं म्हणजे- आलं का तुम्हाला फोन हा. की बाबा मी एवढी एवढी रक्कम देतो? मागते लोक, कोणी 55 लाखाला, कोणी 60 लाखाला, पण आपल्या डोक्यात नाही द्यायचं सध्या अजून. म्हणजे किंमत तर त्याची वाढलेलीच आहे, त्यात काही विषयच हो. नाही, कारण का तसं त्याचा पळ पण आहे हो. आणि टॉप मध्येच पळतोय. हो. आणि दोन्ही खांदी पळतो समजा पब्लिकला. दोन्ही गांधी पब्लिकला फिट, सांभाळायला काही तकलीफ नाही त्याची, कोणत्याच गोष्टी समजा ताणच नाही त्याचा. एकदम शांत. एकदम शांत आहे. एका दाव्यावर बांधला तरी राहतो. किती वर्षाचा आहे, किती दाती आहे, काय सांगताल? ते आता समजा 3 वर्षाला 2-1 महिने कमी आहे त्याला. बघा माणसं सांगतात 3 वर्षाचा आहे, 4 वर्ष आहे. मालक असे आहेत की त्यांना 2 महिने पण कमी आहे, ही पण माहिती आहे की 3 वर्षाला 2 महिने कमी आहेत. किती दाती आहे आता? ते आता दुसरा झाला, दुसरा उरायला नेमका दुसरा. त्याला कसं खालून टॉपचं स्पीड लागतंय का वर लागतंय? त्याला जसं खालीवनी स्पीड आहे तसं शेवटपर्यंत आहे. शेवटपर्यंत हो. स्पीड आहे. मग आता असं नाही का बा खालीवून लई गती धरतं आणि पुढं कमी होतो, सारखं गती लावतो. तुमच्या आता प्रश्न एक असा आहे की संभाजीनगरवर सगळीकडे तिकडे बैल पळतात, मान्य आहे, सगळे टॉप मध्ये तिकडे हा. पळतात, पण पश्चिम महाराष्ट्रात का आता तिकडून एवढ्या गाड्या यायला लागल्यात? भरपूर बैल असे बघण्यात भेटतात की संभाजीनगरवरून इकडे यायला लागल्यात. बाई इकडं पुणे समजा वगैरे मोठं भागात बक्षीस पळायला राहतं, नियोजन चांगलं होतं, बैल थोडा फोकस मध्ये येतो. तिकडं आमच्या शंकरपटला किती जर बैल पळाला तेवढं नाव होत नाही तिकडं, त्यामुळे इकडे लोक येऊ राहिले. तुम्हाला वाटतंय का की संभाजीनगरचा तुमचा राजन सम्राट इकडे पळायला आला, हा. त्यानंतर भरपूर क्रेज वाढली संभाजीनगरच्या हो. बैलांची की येते, महाराष्ट्रात इकडे पुण्यात पळायला यायला लागली? येऊ राहिले लोक भरपूर. तिकडे पळत असताना जास्त मग हा. इकडे ट्राय करावं. सगळ्यांना वाटतं ना बा आपला बैल थोडा फोकसला आला पाहिजे, असं कोणता मालक नाही का बा आपला बैल माग राहायला पाहिजे. ज्याचा पळण ते घेईन नंबर, अशी गोष्ट आहे. तशी गोष्ट आहे का? पण तरी तर तुम्हाला यायचं म्हणलं समजा संभाजीनगरवरनं, बैलगाड्या क्षेत्रात असे की तुम्ही फक्त यायचं म्हणून येऊ शकत नाही, पैसा तर लागतोय. हो, एवढं लांबून यायचं, तुम्ही काय जवळ नाही. किती किलोमीटर पडतंय तुम्हाला आता इकडे यायचं म्हणलं? मला समजा 400-500 400च्या वरच पडता मला.
400च्या वरच पडते. हो म्हणजे भरपूर खर्च आहे यायला जायला, पण हो तशी वस्तू यांनी गडावलेच की हा. खर्च सगळं काढू शकते. आता एक प्रश्न, बक्षिसाचं काय केलं मग तुम्ही? एवढं 5,16,000 एवढं मोठं मानाचं बक्षीस आलं, बक्षीस आता ऑनलाईन पाठवून दिले घरी. घरी वाटून दिलं. हो. काय नियोजन आहे पुढे? काय खरेदी बिरेदी करायची का अजून एखादी? नाही नाही, खरेदी नाही करायचं, हाय ह्योच पळवायचा. घरी काय खोंड बिंड आहेत का नाही? खोंड भरपूर आहे आपल्याजवळ, 10-12 खोंड आहे घरी. 10-12 खोंड? काय बोलताय? हो. काय काय त्यांचं कसं काय नियोजन करता मग एवढी 10-12 खोंड म्हणताय? आता आहे घरी नियोजन करायला, भाऊ आहे, पोर आहे समजा. भाऊ. आपल्याजवळ 5-6 आहे, भावाजवळ 5-6 आहे, असे समजा 10-12 खोंड आहे. म्हणजे म्हणायचं दर सीझनला एक तरी तुम्ही वस्तू तयार करताय. हो हो. काय आता 10-12 मधून एक तर हिरो बनणारच त्यांच्या पुढे. ते तर आहे, ते समोर उदाहरणच आहे हो. चिमण्याचं, हो. की एक तरी बनणच. हो. खाली कसं त्यांचा आहार बिहार कसा काय असतो? खुराक काय ठेवता याला? खुराक म्हणजे हेच आपलं गव्हाचं पीठ, हम्म. थोडा त्याच्यात खवा देतो, दुधाचा बनेल खवा असतो तो, काही थोडे बदाम, उडदाची डाळ, असं आहे. एवढं. हा, दुसरं काही नाही त्याला खायला. चिमण्याचं पहिलं बक्षीस काय सांगताल, आठवणीतलं पहिलं बक्षीस? पहिलं म्हणजे त्यानं किती काय बक्षीस घेतले माझ्या काही लक्षात नाही ते. तरी पण एक आठवणीतलं क्षण असतो ना, ह्यो मला का आठवतच राहील, चिमण्याजवळ आहे तोपर्यंत तरी आठवतच राहील असा क्षण. समजा आपल्या गावात बक्षीस होतं, ते होतं 21,000चं, पण तिथं थोडं इज्जतीचा मामला होता, तिथं त्यानं नंबर केला आपल्या गावात. बैलगाडी क्षेत्रात बोलले तसे सहसा सगळ्यात म्हणजे मोठी गोष्ट आहे गावात इज्जत. नंबर कोणत्याही मालकाला होत नाही, हा नाही पण होती. आपले बैल अशी का गावाला कोणाला सुट्टी देत नाही. हा. आपला एवढी काटे 10-12 वर्षांत 10-12 वर्षाचा रेकॉर्ड आहे बघा, हा. की गावात कधीच गावात गाडी मला पडली बिना नाही. गुलालचा बैल राहू देत नाही माझ्या स्वतःच्या गावात. मालकाच्या आजपर्यंत. इज्जतीसाठी पळतोय. हो हो. चिमण्या असं आहे की ते बी मालकाची एकच नंबर पळते बा, 2 नंबर आणि 3 नंबर नाही पळत. पळत नाही. नाही, एकच नंबर करते म्हणजे गावात. बघा, चिमण्या असं आहे की मालकाची इज्जतीसाठी गावात तर पळतोयच. पण दुसरी गोष्ट अशी की इकडं महाराष्ट्रात किंवा पुणे साईडला येऊन पण मालकाचं नाव कायम त्यांनी वर ठेवलेलं आहे. आगामी नियोजन काय असेल चिमण्याचं? तर आता पुढे मोठे मोठे मैदान आहेत, मग तुम्ही ह्याच साईडला पळवणार का कसं काय तिकडचं? नाही, आता काही तिकडं बघावं लागेल. आमच्या भागात बी 2-3 मैदान चांगले लागले, मग सारखं इकडं राहून नाही जमायचं ना. आता सडधोर समजा आज इथं खेळलं, उद्या 10-12 दिवसांनंतर परत मग यायचं इकडं. पण तुम्हाला काय वाटतं, पुणे साईडला आला 3 फेऱ्यात आल्यावर तुम्हाला प्रसिद्धी कुठपर्यंत भेटली? समजा एका रात्रीची प्रसिद्धी मानण्यात येईल का थोडक्यात, की एका रात्रीत चिमण्या 5 लाखाचा मानकरी झाला आणि पार वर टॉप पर्यंत गेला? टापला पहिल्यापासूनच होता. पहिला तुमच्या भागात समजा इकडे लोकायला कळत होतं चिमण्याला जर बैल लागला, चिमण्या एक नंबर करतो. पण मग तिथं योगायोग असा आला का बा आम्ही नाही म्हणून बैल त्याला जे होईल ते होईल, गुलालात गाडी राहील. शंभून ते आम्ही पळवले होते, 2 नंबर केलता त्यानं, म्हणलं 2-3 नंबर होईल असं आमच्या डोक्यात होतं. मला वाटतं काजडच्या मैदानात 2 नंबर केलेला. हा 2 नंबर केलेला. त्या हिशोबाने आम्ही ते पायरा जुळवला होता, पण देवाने साथ दिली. त्यांचे नशीब चांगले, शंभूवाल्याची, त्यांची इज्जत राहून गेली. लय भारी काम झालं. हो बरोबर आहे. लय म्हणजे त्यांचं अख्खं घरच येल होतं तिथं खेळ बघायला. हो, त्यांचं गावचं मैदान होतं ना. ते आनंद इतका झाला त्यांना, ते त्यांचे मोठे बंधू रडले त्या मैदानाला, इतका आनंद झाला. तो क्षणच तसा होता की पैशाने विकत घेता येणार नाही. पैसा लय मोठा कार्यक्रम ठेवला आता 23 तारखेला. तुम्ही सगळेजण तिथं या. 23 तारखेला काय जंगी नियोजन आहे का? लय मोठं आहे. आता तुम्हाला शेड भेटतील ते सांगा. तुमचा मुक्काम आता चिमण्या मला वाटतं मग तिकडे ते म्हणते बा इथं काही करा, तुम्हाला थांबावं लागतं. आम्हाला थांब नाही तिथं, एक शब्दासाठी फक्त. हो. आपल्यासाठी समजा लय मोठा कार्यक्रम ठेवला त्यानं. 7-8 लाख रुपयाचा प्रोग्राम आहे तिथं. लय मोठा खर्च आहे त्याला. बघा, एक फक्त गावात पळाला, जेवणाची त्याची सोय सगळी, समजा 2-1 हजार पब्लिकचं नियोजन करेल. फक्त एक चिमण्या आणि शंभूचा फक्त 1 नंबर झाला आणि हिंद केसरी आला ह्याचा आनंद. मिरवणूक पण आहे तिथं त्या शेटच्या गावात. बघा, शंभूचे मालक त्यांनी गावात एवढं मोठं नियोजन ठेवलंय. पैरा झाला नशिबाने जुळला किंवा एक त्यांच्या मानसन्मानासाठी केला, पण त्यांनी एवढं सेलिब्रेशन ठेवलं की आता एक मोठे 7-8 लाख एवढा खर्च होईल, एवढं मोठं नियोजन ठेवलंय चिमण्या आणि शंभूची. मला वाटतं जोरदार मिरवणूक आजपासून समजा ते त्याच्या तयारीत लागेल नियोजनचे. 23 तारखेला कार्यक्रम आहे, पण 20 तारखेलाच नियोजनाला लागलेत. चिमण्याने शंभूने असं नावच केलं आणि पहिला हिंद केसरी.
आता मोठमोठी पुढे मैदान येतील हो. पुसेगावला पण मला वाटतं मग कसं काय नियोजन करताल? बघू आता. ओरिजिनल हिंद केसरी मानाचं मैदान आहे ते. हो येऊ तिथं चोपून काय अडचण नाही. तिथं काय घरचा साज तयार करणार का परत एकदा आपल्याला जुनीच जोडी आता पाळताना दिसेल? हे कसं याच्यात कोणताही बैल कुठंही जुळू शकतो समजा. एका रात्यातून कोणता कुठं पळतो याचं काही सांगलं जाणार नाही आता पुढं. पण चांगल्याच पायऱ्या 3 बैल तिथं जर आला तर. पण आता कसं आहे माणसानं एका रात्रीचं यश दिसतंय हो. की तुम्ही पळाला एक दिवस बैल आणि लगेच 5 लाख पण भेटले, हिंद केसरीचा पण मानकरी झाला पहिल्याच मैदानात. पण ह्याच्या मागचं कष्ट काय सांगा यातलं? कष्ट भरपूर आहे त्याचे. कष्ट म्हणजे एवढं सोपं नाही ते. आपल्या पोटाला नाही बघावं लागत. आज सकाळपासून मी उपाशी, पण त्याचं सगळं काम क्लिअर ठेवले मी माझं स्वतःच बघित नाही, पण त्याला अगोदर बघतोय तेव्हा बैल पळते. बघा असे की आपल्या जीवाची काळजी न करता हो त्यांना बघितलं तर ते आपली इज्जत कुठेही ठेवते ती. महादेवचा नंदी आहे. हो. ह्यांना कायम इज्जत म्हणजे आता यांची कायम टॉपलाच ठेवलेली आहे त्यांनी, कारण का त्याचा पळच तसा आहे आणि त्याच्या मागचं तुमचं कष्ट दिसून येतात. आपण त्याला कोणत्याही गोष्टीला नाराज करत नाही. हे नाही खायचं ते काय, ते नाही खायचं ते काय, त्याला बदलून बदलून सारखं. चालतंय. इथून पुढं आम्हाला चांगल्या चांगल्या मैदानात नक्कीच चांगल्या पायऱ्यात पाळताना दिसेल म्हणायचं. आगामी नियोजनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि लवकरच पुसेगावचं पण मान घेईन हेच नाही का तुम्हाला शुभेच्छा देईल आणि 2 शब्द बोलला याबद्दल खूप खूप धन्यवाद.